Hello all, welcome to my channel Happy Study Time. So today we are going to solve integers practice set 4. I have written the practice set 1 by mistake. So I want to tell you that don't skip the video skip करून बघू नका किंवा पुढे पुढे करून बघू नका, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. तर प्रॅक्टिस सेट 4 आपण सॉल्व करायला घेऊ. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. करतो या स्टँडर्ड 6चा. तर काय सांगितलं इथे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज अ पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. सो पॉझिटिव्ह नंबर्स आपण पहिले लिहून घेऊयात या लिस्टमधले पॉझिटिव्ह नंबर्स. सो ओके, तर ह्याला काय साईन आहे, 5ला मायनस, सो हे येणार नाही. +4 म्हणजे +4 येईल पॉझिटिव्हमध्ये, -2 येणार नाही. 7ला कुठली साईन आहे का, नाही. पण मी आधी सांगितलं 7ला जर म्हणजे कुठल्याही नंबरला जर कुठली साईन नसेल तर तो इंटिजर पॉझिटिव्हच असतो नंबर. सो +26, त्याच्यानंतर 19, त्याच्यानंतर +8, 5 आणि 27, हे एवढे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. त्याच्यानंतर निगेटिव्ह नंबरची लिस्ट करूयात आपण. निगेटिव्ह, ओके. सो पहिला नंबर आपला आहे -5, त्याच्यानंतर आहे -2, -49, -37, -25, -4 आणि -12. हे खूप इझी आहे, हे तुम्हाला समजलं असेल आत्तापर्यंत की फक्त आपण मायनस आणि प्लस हे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हने डिफरन्शिएट केले. ओके, क्वेश्चन 2 आपला काय आहे की गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज अँड राईट देम युजिंग द प्रॉपर साईन. आता शिमलाचं बुकमध्ये काय दिलेलं आहे, -7 डिग्री बिलो 0 डिग्री, म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. आता बिलो म्हणजे काय, मायनस येणार आहे, सो -7 डिग्री सेल्सिअस. लेहचं 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. बिलो 0 डिग्री म्हणजे काय, झिरोच्या खाली टेम्परेचर येणार आहे, सो ते काय येणार आहे, -12 डिग्री सेल्सिअस. दिल्लीचं 22 डिग्री सेल्सिअस अबव झिरो. अबव झिरो म्हणजे काय, वरती, म्हणजे +22, झिरोच्या वरती. आणि नागपूरचं 31 डिग्री सेल्सिअस अबव 0 डिग्री. सो हे पण काय येणार आहे, +31 डिग्री सेल्सिअस. तर इथे तुम्हाला हे कळलं नसेल अबव आणि बिलो, तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या मोठ्या मॉलच्या लिफ्टमध्ये गेला असाल, तर इथे बघा 0 नंतर पण -1 -2 असतं, म्हणजे पार्किंग तिथे असतं. तर ते -1 -2 हे असंच आहे, बिलो 0 म्हणजे 0च्या ग्राउंड लेवलच्याही खाली त्यांनी पार्किंग केलेलं असतं. सो ते म्हणून तिथे त्यांनी लिफ्टमध्ये बघा -1 आणि -2 असे नंबर असतात. ओके, सो ते बिलो 0 असतात, खाली 0. आणि हे बाकीचे हे आहेत ते 1 1 2 नॉर्मल, त्याला साईन नसतात बघा कुठले, तर ते आहेत अबव 0. तर तसंच तुम्ही इथे हे डिफरन्शिएट करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण बघूयात. थर्ड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, राईट द, ओके इथे बघूयात आपण. राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साईन. अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. बिलो सी लेवल म्हणजे पहिल्याचा आन्सर काय येणार आहे, -512 हे मीटर असं येणार आहे. त्याच्यानंतर द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इज इन द हिमालयाज इज 8848 मीटर्स. द हायेस्ट पीक म्हणजे हे काय येणार आहे, हे अबव 0 येणार आहे, सो हे सेकंडचा आन्सर काय येणार आहे, +8848 मीटर्स. त्याच्यानंतर थर्ड आहे, अ काईट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे ग्राउंड म्हणजे काय आहे, 0 ओरिजिन, तर ग्राउंडपासून ती 120 मीटर अबव. सो +120 मीटर्स. आणि फोर्थ वन आहे, ते आहे द टनेल इज ॲट डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. ओके, ग्राउंड म्हणजे काय, आपली 0 लेवल आहे, 0 ओरिजिन आहे आपलं. सो 2 मीटर्स अंडर म्हणजे 0च्या खालती. सो हे काय येणार आहे, -2 मीटर्स. कळलं आहे तुम्हाला सगळ्यांना? अजूनही तुम्हाला कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी परत एक त्याच्यावर व्हिडिओ बनवेल, जे तुम्हाला जो भाग तुम्हाला कुठला कळला नाही आहे ते मी परत एकदा एक्सप्लेन करेल. तर ह्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5 आपण सोडवायला घेऊयात. ओके, प्रॅक्टिस सेट 4 आपला इथे संपलेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 5चं पण मी लवकरच व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही हे नक्की काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.